परंतु बॅट आणि बॉलचं मात्र कनेक्शन होताना पाहायला मिळत नाहीये। षटकाची सुरुवात डॉट बॉलने चालू झाली आहे पाहूया आता, परंतु राहुल कशा पद्धतीने सामना करतील पुढील चेंडूवरती। प्रमोद शेलार यांचा हा चेंडू, यावेळेला मात्र चांगला फटका आहे परंतु तिथे झेल सुटतोय। काय झालं या मॅच मध्ये आम्हाला काही समजत नाहीये, किती झेल सुटलेत। अगोदरच्या फर्स्ट इनिंग मध्ये देखील संघर्ष प्रतिष्ठान संघाचे खेळाडूंचे झेल सुटत होते, आता मात्र तीच चूक पुन्हा एकदा संघर्ष प्रतिष्ठान संघाचे खेळाडू करताना पाहायला मिळतात। दरम्यान विकेटची आवश्यकता होती, ती विकेट तिथे मिळू शकली असती परंतु तिथे झेल सुटलाय। पाहूयात दरम्यान पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज पुन्हा एकदा प्रमोद शेलार। थोडस गोलंदाजीमध्ये मात्र या क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला मिळत आहेत। एक डीप लॉंग ऑन आणि एक मिड ऑन असे मात्र दोन क्षेत्ररक्षक आपल्या गोलंदाजीसाठी सजवलेत। दरम्यान प्रमोद शेलार यांचा हा चेंडू, समोर सामना करतील बॅटर। यावेळेला पुन्हा एकदा इनसाइड आउट, 30 सर्कल भेदून मात्र चेंडूला थेट पाठवलाय कवच रिजन्स मध्ये 4 धावांसाठी चौकार। चांगली बॅटिंग मैदानामध्ये आता मात्र बॅटर केतन यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते। पहिला चेंडू फेस करत असताना मात्र चौकार लगावलाय केतन यांनी। दरम्यान थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आपल्याला पाहायला मिळतात। लॉंग ऑनला मात्र आतमध्ये आणलं गेलंय, आता लॉंग ऑफ आणि कव्हर्स मध्ये थोडंसं वाईड मात्र एका क्षेत्ररक्षकाला सजवलं गेलंय। यावेळेला पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न, यष्ट्यांच्या मागे अतिशय चपळतेने मात्र दाखवताना चपळता श्रीकांत यादव यांना आपण पाहतोय, परंतु तिथे मात्र लगेचच पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये मात्र सेफली केतन यांना येताना आपण पाहिलं। दरम्यान डॉट बॉल गोलंदाज प्रमोद शेलार यांचा पाहायला मिळतोय। धावसंख्या जर पाहिली तर 5 धावांवरती जाऊन पोहोचली आहे बॅटिंग करणारी टीमची। यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मध्ये उडवलाय, क्षेत्ररक्षक आहेत तिथे परंतु तिथे चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना 2 धावा आपल्या संघासाठी कुठे ना कुठे वाचवल्या आहेत आणि ह्या 2 धावेने धावसंख्या पुढे सरकतीये ती 7 या धावसंख्येवरती। 7 ऑन बोर्ड। शेवटचा चेंडू येणं बाकी आहे या षटकातील, हा चेंडू कशा पद्धतीने येतोय पाहूयात। 36 धावांचा पाठलाग करतोय गीतानगर हा संघ आणि त्याला रोखतोय का संघर्ष प्रतिष्ठान हा संघ, पाहूयात। दरम्यान पहिल्या षटकातील शेवटचा बॉल प्रमोद शेलार टाकण्यासाठी सज्ज। यावेळेला शफल होऊन तर खेळले तर फाईन लेग रिजन निवडलाय। आउटफील्ड खूप फास्ट आहे, फटक्यामध्ये वजन आहे, धावा मिळतील त्या 4 चौकार। त्याचबरोबर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा। बॅटिंग करत असताना संघर्ष प्रतिष्ठान संघाने मात्र पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा ठोकल्या होत्या, त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवत मात्र इथे गीतानगर संघाने देखील पहिल्या षटकामध्ये 11 ठोकल्यात। शेवटच्या बॉलवरती मात्र इथे 4 धावा पूर्ण केल्या आहेत। चांगली बॅटिंग केतन यांच्या माध्यमातून आपण पाहायला मिळते। केतन आणि बॅटर राहुल राठोड अशी ही जोडी मैदानामध्ये खेळ करताना आपणास पाहायला मिळते। गौतम गोलंदाजीसाठी आलेत, पाहूयात। डावखुराचे फलंदाज राहुल राठोड स्ट्रायकिंग एंडला असणार आहेत। जिंकण्याचं समीकरण जर पाहायला गेलो तर 18 चेंडू 25 धावांची गरज। एखाद्या चांगल्या षटकाची अपेक्षा असेल कर्णधाराला आणि ते षटक कोणता खेळाडू मात्र आपल्या हातून हाताळणार यात मात्र प्रत्येक खेळाडूच्या नजरा असतील। दरम्यान गौतम
गौतम यांचा हा चेंडू होता मात्र ऑन साइडला खेळलेत, परंतु तिथे काय होत आहे, दोन क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, येतोय चौकार, 4 धावा. वरती स्वागत केलंय पहिल्या चेंडूवरती गौतम यांचं राहुल यांनी. पाहूयात पुढील चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे मात्र बॅट आणि बॉलचा काही कनेक्शन होताना पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडू. या अगोदरच्या चेंडूचं उत्तर मात्र इथे देत असताना गौतम चांगलं कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत. असं कमबॅक करावं लागेल मैदानामध्ये. गौतम यांना चांगले चेंडू हाताळावे लागतील, कारण की संघ आपल्या मॅच जी आहे ती आपल्या संघापासून थोडीशी दूरवर जाताना पाहायला मिळते. यावेळेला मात्र हलक्या हाताने जरूर खेळ एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करतील का. अतिशय वेगाने मात्र निकेश चौधरी यांना आपण पाहिलंय खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवत असताना मैदानामध्ये तिथे मात्र एक धावा कुठे ना कुठे आपल्या संघासाठी रोखली आहे, अडवली आहे, वाचवली आहे असं देखील म्हणायला काही हरकत नाही आहे. धावसंख्या 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 15 चेंडू 20 धावांची गरज. दरम्यान स्ट्रायकिंग एंडला आलेत बॅटर केतन, ज्यांच्या बॅटमधून 2 चौकार आपण पाहिलेत तेच केतन मात्र स्ट्रायकिंग एंडला असतील, गौतम यांचा सामना करतील. दरम्यान गोलंदाज गौतम यावेळेला मात्र रूम बनवत खेळायचा प्रयत्न होता, इनसाइड आउट मध्ये खेळायचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचं मात्र काही कनेक्शन होताना पाहायला मिळत नाहीये प्रॉपर. परंतु एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली जाते. चांगली मॅच पाहायला मिळते ती दोन टीम मध्ये. एका बाजूला आपण पाहतोय गीतानगर, तर दुसऱ्या बाजूला आहे संघर्ष प्रतिष्ठान. बघूयात सेमीफायनलची ही मॅच. जो संघ ही मॅच जिंकणार आहे तो थेट फायनलचं तिकीट कन्फर्म होणार आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत निकेश, अतिशय वेगाने मात्र चेंडूवरती येताना पाहायला मिळत आहेत. एकच धाव तिथे मिळते आणि तिथे मात्र अपील करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु पंच सांगतायत की नॉट आउट. एक धावेनेच समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जर पाहिली तर पुढे सरकते 18 धावांवरती. शेवटचा बॉल. हा चेंडू खूप निर्णायक आहे. हा चेंडू जर चांगल्या दर्जाचा हाताळला गौतम याने तर मात्र एक चांगली मॅच पुढील 2 षटकांमध्ये रंगेल. बघूयात तो चांगला चेंडू हाताळतील का गौतम. यावेळेला समोरच्या दिशेने उडवलाय निकेश, चेंडू खाली येत आहेत, कोणतीही चुकी करणार नाही आहेत. फलंदाज बाद होत आहेत. धक्का क्रमांक 1 केतन बॅक टू द पवेलियन.
गीतानगर हा संघ आपण पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढत. स्ट्रायकिंग एंडला राहुल राठोड यांना आपण पाहू शकणार आहे. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होत आहेत. जिल्लू यांना मात्र इथे पाचारण केलं गेलंय आणि आनंद कदम यांना मात्र आता मागे ठेवलंय. ही रणनीती आहे कर्णधाराची आणि पाहूयात ही रणनीती किती सक्सेसफुल ठरते. कारण की या अगोदर पाहिलं तर जिल्लू हे मात्र शेवटचं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळाले, परंतु त्यांना मात्र तिसऱ्या षटकामध्ये आणलंय. राहुल राठोड स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहुल राठोड टू जिल्लू अशी ही लढत आपण मैदानामध्ये पाहतोय. यावेळेला पहिला चेंडू थोडासा अतिशय वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता. फुल टॉस होता आणि जवळजवळ गोलंदाजाने मात्र डोक्याला हात लावला होता. कारण की विकेटसाठी नाही तर त्याला देखील माहिती होतं की जर हा चेंडू बॅटला ब्रश झाला असता तर मात्र नक्कीच 4 धावांची मोहर लागून गेली असती. परंतु नशीब साथ देतोय कुठे ना कुठे जिल्लू यांचा, असं म्हणायला देखील हरकत नाहीये. डॉट बॉलने ह्या षटकाची सुरुवात झाली आहे. दरम्यान पुढील चेंडू यावेळेला पुन्हा एकदा लेगेस्टीच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न. आता मात्र पंच 2 हात समांतर करताना पाहायला मिळत आहेत. कारण की ही धावा अवांतर आहे. अतिरिक्त धावा ऍड होतीये बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. 1 गडी बाद 20 धावा धावफलकावरती पाहतोय. चांगली मॅच आपल्या समोर पाहायला मिळते. ती 2 टीम मध्ये 12 चेंडू 16 धावांची गरज. दरम्यान जिलू यावेळेला मात्र चांगला चेंडू आहे. अतिशय वेगाने शरीरावरती वेध घेणारे चेंडू हाताळताना पाहायला मिळत आहेत. त्याचा मात्र सन्मान करताना पुश करो खुश रहो असा फटका मैदानामध्ये दाखवत असताना राहुल राठोड एकेरी धावेने मात्र धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळाली. ती धावसंख्या 21 धावांवरती. कशी ही मॅच रंगणार आहे आपण पाहू शकतो. दरम्यान स्ट्रायकिंग एरियावरती आता बॅटर भौमिक एक धडाकेबाज फलंदाज आहेत. पाहूयात त्यांच्या समोर जिल्लू कशा पद्धतीने बॅटिंग करतील. जिल्लू टू भौमिक. यावेळेला आखू टप्प्याचा बॉल त्याच्यावरती मात्र आक्रमण. चेंडूला पाठवलाय थेट लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. चेंडू येतोय 6 धावांसाठी. षटकार. अशी गोलंदाजी करू भौमिक यांना मात्र अशी गोलंदाजी करू शकणार नाही आहेत. कारण की त्यांची शरीरयष्टी पहा तर मला वाटतं जवळजवळ 5.7 ते 8 फुटाची हाईट आहे आणि त्यांना तुम्ही असे जर गोलंदाजी करणार असाल तर मात्र तो चेंडू तुम्हाला सीमारेषेच्या बाहेर जाऊन उचलून आणावा लागेल. दरम्यान यावेळेला चांगला चेंडू आहे. गुड लेंथ वरतून चेंडूला बीट केलाय. अक्षरशः खोलून ठेवलाय बॅटरला आणि पंच मात्र तिथे वाईट दर्शवताना पाहायला मिळत आहेत. 28 धावा धावफलकावरती. धावसंख्या थोडीशी वेगाने मात्र पुढे सरकताना पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. अजूनही 8 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 10 चेंडू 8 धावांची गरज. यावेळेला मात्र चांगला चेंडू टाकत असताना गोलंदाज जिलू निर्धाव चेंडू फेकताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान पुढील चेंडू यावेळेला मात्र पुन्हा एकदा बिगिटर केलाय. चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय खणखणीत दणदणीत षटकार. पासून दूर आहे आता मात्र गीतानगर हा संघ जिंकण्यापासून. पाहूयात
कसा स्ट्रोक घेऊन मात्र आपल्या संघाला विजय करताना पाहायला मिळतात बॅटर. एक मोठा फटका लगावतील का? आणि नेहमीच सातत्याने वारंवार मोठमोठे प्रहार आपण पाहिलेत बॅटर यांच्या माध्यमातून. यावेळेला ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल कट केलाय, चेंडूला पाठवलाय थर्ड मॅन रिझन मध्ये. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि हा विजयी चौकार लगावत मात्र आपली फायनल मध्ये प्रवेश दाखल केलाय तो टीम गीतानगर या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन टीम. आणि थोड्याच वेळात आपण हा नाणेफेकीचा कौल देखील फायनलचा करणार आहोत. फ्रेंड्स 11 विरुद्ध गीतानगर अशी ही मॅच, नेक्स्ट मॅच आपण फायनलची पाहणार आहोत. ऐकूया डीजे यांच्या डीजे मधून एक मधुर संगीत. ओ टू डीजे.
असेल तर कृपया आपण लगेच आणून द्या. संघर्ष प्रतिष्ठान कोणत्या जर खेळाडूकडे कोणत्या जर कार्यकर्त्याकडे जर जी चावी असेल वॅगनरची तर कृपया लगेच आणून द्या. फ्रेंड्स 11 विरुद्ध गीतानगर अशी ही मॅच आपण पाहणार आहोत. O2 DJ. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे आणि जर तसं झालं नाही तर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल याची कृपया दक्षता घ्यायची आहे दोन्ही टीम.
संघर्ष पूर्ण जे कार्यकर्ते आहेत त्यांनी कृपया व्यासपीठासमोर या. सर्व जे संघर्षाचे कार्यकर्ते आहेत त्या सर्वांनी व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. दरम्यान दोन्ही टीम कॅप्टन शेवटचा आणि अंतिम पुकार करतोय मी. दोन्ही टीमचा 12वा खेळाडू लगेचच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचा आहे. गीतानगरचा 12वा खेळाडू आलेला आहे, तर फ्रेंड्स 11 टीम आपला देखील 12वा खेळाडू आमच्या व्यासपीठावरती पाठवायचा आहे. त्याचबरोबर माननीय श्री शैलेश मामुनकर सरांचं देखील इथे आगमन होत आहे, तर त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय ही ग्रँड फिनालेच्या मॅचमध्ये. चला दोन्ही टीमचे 12वे आलेले आहेत. दरम्यान 4 षटकांची ही मॅच असणार आहे आणि घड्याळात आपण पाहिलं तर 5:25 झालेले आहेत आणि ज्याच्यासाठी केला होता 88 तो दिस गोड व्हावा आणि पंच हे ग्रँड फिनालेची मॅच आपण चालू करतोय. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. एकदा जोरदार टाळ्या होत्या या ग्रँड फिनाले साठी. काय मॅच रंगणार आहे पाहूयात. पहिला चेंडू पायावरती टाकलाय, चेंडूला पाठवलाय थेट स्क्वेअर लेग रिजन मध्ये सीमारेषेच्या दिशेने 6 धावांसाठी षटकारासाठी. पंच थोडंसं 1 मिनिट थांबा प्लीज. येस मी कॉल देतो, त्याच्यानंतर मॅच चालू करा. थोडेसे मान्यवर आपले आलेले आहेत, तर त्यांचा आपण इथे सन्मान करण्याचा आहे, तो त्यासाठी थोडंसं थांबा. चालू करू. यस पंच मॅच चालू करायची आहे. आपण हा जो सन्मान आहे तो नंतर घेणार आहोत. दरम्यान पहिला चेंडूवरती मात्र गोलंदाज श्रीकांत शेट्टी याच्यावरती मात्र आक्रमण केलं गेलंय. दरम्यान पुढील चेंडू यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडूला पाठवलाय थेट सीमारेषेच्या बाहेर. यावेळेला मात्र चेंडू जातोय 1 बाउंस सीमारेषेच्या पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय चांगली बॅटिंग दाखवत असताना यावेळेला मात्र चेंडूने थोडीशी उचली घेतली. ऑन साइडला खेळलेत, 1 धाव तर कंप्लीट केली गेली. दुसरी धावेचा प्रयत्न आणि तिथे मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या पाहायला मिळते ती तब्बल 12 या धावसंख्येवरती. चांगली बॅटिंग दाखवत असताना गीतानगर हा संघ आजच्या दिवसामध्ये खूप चांगला बहरदार खेळ दाखवला या संघाने. परंतु समोर देखील ग्रामीण विभागातील हा संघ आहे फ्रेंड्स 11. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने उडवलाय. मिस टायमिंग नाही होता, प्रॉपर टायमिंग जरूर होता, परंतु चेंडूने एलिव्हेशन घेतलं, लांबी गाठू शकला नाहीये. राहुल राठोड यांची खेळी इथं समाप्त होताना पाहायला मिळते. बॅट्समन आउट. दरम्यान नवीन बॅटर मैदानामध्ये दाखवतील. गीतानगर थोडंसं फास्ट, आपला जो नवीन बॅटर आहे तो रेडी ठेवायचा आहे, विनंती आहे. कारण की वेळ कोणासाठी थांबत नसते मित्रांनो, आणि ती वेळ मात्र आपण इथे कव्हर करतोय. कारण की ही मॅच 4 षटकांची आपल्याला खेळवायची होती आणि फायनलमध्ये ही मॅच होती आणि त्यासाठीच आपण 4 षटकांची खेळवतोय. तर सर्व ही जे 4 षटकं आहेत ते उजेडात आपल्याला खेळवायचे आहेत, कोणालाही बॅड लाईटचा इफेक्ट पडणार नाही याची दक्षता आपण घेतोय. दरम्यान नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतील बिपिन, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत केतन.
गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा बॅटर गोलंदाज श्रीकांत. पाहूयात काय करतात आपल्या संघासाठी. यावेळेला बरोबर पायावरती टाकला चेंडू होता. कव्हर रिजन मध्ये खेळत 30 यार्ड सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण मिड ऑफ रिजन मध्ये पाहायला मिळत आहे. एक धाव तिथे कंप्लीट करत असताना मात्र धावसंख्या पुढे सरकवली आहे ती 13 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 13 अशी धावा धावफलकावरती पाहायला मिळते गीतानगर या संघाची. दरम्यान पुढील चेंडू यावेळेला स्टेप आउट झाले होते. ऑन साइडला खेळण्याचा होता प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचं प्रॉपर कनेक्शन होत नाही आहे. दूरवरून फेकी होतीये आणि तिथे मात्र पंच सांगतायत की ह्या 2 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. षटक क्रमांक 1 देखील इथे समाप्त होत आहे आणि धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या एक गडी बाद 15 धावा. ॲडव्होकेट रवी व्यास 145 विधानसभा प्रमुख भाजपा संघर्ष प्रतिष्ठान मार्गदर्शक आधारस्तंभ आणि रतन शर्मा दरम्यान थोड्याच वेळात आपल्या प्रमुख मान्यवरांची इथे उपस्थिती होणार आहे. माननीय सन्माननीय ॲडव्होकेट रवी व्यास साहेबांचं इथे आगमन होणार आहे. 145 विधानसभा प्रमुख आहेत आणि संघर्ष प्रतिष्ठानचे मार्गदर्शक आणि प्रमुख आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे माननीय श्री रवी व्यास साहेबांचं इथे आगमन होणार आहे. आणि दरम्यान नवीन बॅटर देखील मैदानामध्ये गोलंदाज देखील मैदानामध्ये दाखल होतोय. दुसरे षटक हाताळण्यासाठी मुदस्सीर यांना मात्र पाचारण केलं जात आहे. धावसंख्या जर पाहिली तर 15 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग दाखवली आहे ती बॅटिंग करणारा संघ गीतानगर या संघाने. दरम्यान यावेळेला मात्र गोलंदाज मुदस्सीर यांचा हा चेंडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता परंतु तेवढा चांगला फटका एक धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करत असताना मात्र श्रीकांत यांच्याकडून मात्र थोडी चूक होताना पाहायला मिळते. झटपट चेंडू यष्टांमध्ये लावण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र चेंडू कलेक्ट होत नाहीये. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकवलं जात आहे ती दोन्ही बॅटर यांच्याकडून. दरम्यान पुढील चेंडू मुदस्सीर यांचा. यावेळेला मात्र लेग एस्टीवरती टाकला चेंडू होता. ऑन साइडला खेळलेत क्षेत्ररक्षक नाहीयेत तिथे. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. 4 धावा. बिपिन यांच्या बॅट मधून 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान पुन्हा एकदा मुदस्सीर यावेळेला पुन्हा एकदा थोडेसे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये आहे आणि तिथे मात्र कोणतीही चूक होणार नाहीये. बिपिन यांचा पकडला जातोय झेल आणि तिथेच मात्र संपलाय खेळ. धावा पाहायला मिळत आहेत त्या 21 धावा. दरम्यान पुन्हा एकदा मुदस्सीर नवीन बॅटर पंकज. यावेळेला मात्र ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल हलक्या तरी जरूर खेळलेत. एक धाव तिथे कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि त्या कंप्लीट देखील केलं करताना पाहायला मिळत आहेत. एकेरी धावेने धावसंख्या जर पाहिली तर 22 धावांवरती जावाना पाहायला मिळते. दरम्यान मुदस्सीर पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला मात्र उलटा पुलटा चेंडूला पाठवलाय गॅप मधून. फाईन लेग रिजन थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय ह्या
वरती पाहायला मिळत आहेत त्या गीतानगर या संघाच्या. चांगली बॅटिंग दाखवत असताना गीतानगर हा संघ क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मात्र फ्रेंड्स 11 संघाने घेतला होता आणि आतापर्यंत तो कुठे ना कुठे फसवलाय. यावेळेला पुन्हा एकदा उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला मात्र चुकी होताना पाहायला मिळते. फलंदाज केतन चला स्पीडअप करा फ्रेंड्स 11 टीम, कारण की सेकंड इनिंग मध्ये तुम्हालाच बॅटिंग करायची आहे तर आम्ही तुम्हाला पुश करतोय, त्यामुळे थोडंसं फास्टली खेळा विनंती आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाले आहेत भौमिक, षटकारांचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा भौमिक. पाहूयात मागच्या मॅच मध्येच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतलाय, परंतु आता आपल्या संघासाठी कशा पद्धतीने बॅटिंग करतील पाहूयात. 26 धावा धावफलकावरती, 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा, या षटकामध्ये 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या त्या मुदस्सिर यांच्या. तर नवीन गोलंदाज आसिफ गोलंदाजीसाठी आले आहेत दहिसर एंड कडून. पाहूयात आसिफ काय करतात आपल्या संघासाठी. दरम्यान स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करण्यासाठी पाहायला मिळतात पंकज टू आसिफ, अशी ही लढत आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये. दरम्यान हा चेंडू यावेळेला आखू टप्प्याचा बॉल शफल होऊन ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पाठवलाय 6 धावांसाठी षटकारासाठी. करतायत गीतानगर हा टीम मात्र खूप चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळताना पाहायला मिळते. समोर देखील जर पाहिलं ना तर टेनिस क्रिकेट विश्वामधील ग्रामीण क्रिकेटतील एक मोठी टीम आपल्याला पाहायला मिळते फ्रेंड्स 11 ही टीम, आणि त्यांच्यावरती मात्र इथे आक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान आसिफ पुन्हा एकदा सज्ज, यावेळेला पुन्हा एकदा पायावरती टाकलाय, त्याच दिशेला उडवलाय, चेंडूला पाठवलाय, 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर येतोय, चौकार, 4 धावा. परिणामी मात्र या गोलंदाजांची मात्र इथे दमछाक उडवली आहे. दरम्यान यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये नो मॅन्स लँडमध्ये पडताना पाहायला मिळतो. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करताना देखील पाहायला मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दाखवत असताना दोन्ही बॅटर, धावसंख्या झटपट पुढे सरकते ती 38 धावांवरती, 38 ऑन बोर्ड 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगली बॅटिंग पाहायला मिळते ती पंकज यांच्या बॅटमधून. यावेळेला आडव्या बॅटने खेळले डीप मध्ये क्षेत्ररक्षक, परंतु तिथे मात्र जंप घेऊन मात्र तो झेल पकडण्याचा प्रयत्न. दरम्यान नेक्स्ट बॉल, यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला तर खेळले क्षेत्ररक्षक आहेत तिथे, परंतु यावेळेला मात्र एकच धाव तिथे मिळताना पाहायला मिळते. नवीन बॅटर आपण पाहू शकतोय विशाल आलेत,
आणि विशाल यांच्या माध्यमातून मात्र ती एक धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला। आता मात्र बराच वेळानंतर मात्र शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी भौमिक यांना मात्र आपण पाहू शकतोय स्ट्रायकिंग एंडला आलेत। पाहूयात भौमिक कशा पद्धतीने सामना करतील आसिफ यांचा। यावेळेला आसिफ यांच्यावरती देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रॉपर कनेक्शन होताना पाहायला मिळत नाहीये। एक धाव तर तिथे कंप्लीट केली गेली आणि एकच धाव घेऊन मात्र स्ट्राइक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करतील भौमिक। षटक क्रमांक 3 इथे समाप्त होताना पाहायला मिळत आहे। धावसंख्या जर पाहायला गेलो तर 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। चांगली बॅटिंग करत असताना बॅटिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय गीतानगर हा संघ आणि गीतानगर विरुद्ध फ्रेंड्स 11 अशी ही फायनलची मॅच आपण पाहणार आहोत। दरम्यान 40 धावा धावफलकावरती पाहूयात गोलंदाजी मार्कवरती कोण येत आहेत। खालिद यस खालिद आलेत। तर स्ट्रायकिंग वरती असतील भौमिक। पाहूयात भौमिक नेहमी अग्रेसर बॅटिंग करण्यासाठी मानले जातात। शेवटचे षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करतील आपल्या संघासाठी। दरम्यान खालिद यांचा हा फटका काय दर्जेदार फटका आहे। धावा मिळते वजन आहे आणि ह्या फटक्यामध्ये देखील अर्धा डझन धावा मिळताना पाहायला मिळतोय। षटकार यांचं मात्र स्वागत केलंय षटकाराने भौमिक यांनी। पाहूयात नेक्स्ट बॉल यावरती पायावरती टाकलाय परंतु आला तसाच पाठवलाय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये। 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर येतोय। 4 धावा आहे। बॅटर भौमिक यांची नेहमी अग्रेसर बॅटिंग करताना पाहायला मिळतात आणि नेहमीच मोठमोठे फटके त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात। पाहूयात शेवटचे हे षटक मार्गस्थ आहे आणि त्याच्यावरती मात्र आक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळाले। यावेळेला अकुटाप्याचा बॉल होता परंतु प्रॉपर कनेक्शन नाही आहे। 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे आणि नक्कीच दुसरी धावेचा प्रयत्न असेल आणि तिथे मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र स्ट्रायकिंग एंडला भौमिक यांना पुन्हा एकदा आणलं जात आहे। विशाल यांची खेळी इथं समाप्त होते। बॅट्समन आउट। खालिद पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती। दरम्यान यावेळेला अकुटाप्याचा बॉल त्याच्यावरती मात्र आक्रमण करताना पाहायला मिळतात। चेंडूला पाठवलाय थेट लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर। हा येतोय हाय हँडसम सिक्सर। दाखल झाले स्वतः कर्णधार। दरम्यान परंतु स्ट्रायकिंग एंडला काय बॅटिंग चालू आहे। फलंदाज भौमिक यांची षटकार चौकारांचा पाडा बोलतायत। दरम्यान शेवटचा बॉल देखील खोल टप्प्याचा होता। हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न चेंडू जातो लॉंग ऑन रिजन मध्ये। एक धाव तर घेतली जाते। दुसरी धावेचा प्रयत्न आणि तिथे मात्र दुसरी धाव देखील पूर्ण करत असताना पुष्पा यांना आपण पाहतोय। षटक क्रमांक 4 इथे समाप्त होत आहेत। धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 60 जिंकण्यासाठी 4 षटकांमध्ये 61 धावा पूर्ण करायच्या आहेत।
त्या फ्रेंड्स 11 या संघाला जिंकण्यासाठी। पाहूयात नाण्याची एक बाजू पाहिली आहे, नाण्याची दुसरी बाजू देखील तशीच रंगणार। फ्रेंड्स 11 हा संघ देखील मातब्बर संघ आहे, तो संघ देखील इतक्या सहजासहजी ही मॅच सोडणार नाही आहे। पाहूयात दुसऱ्या डावामध्ये काय घडतंय काय बिघडतंय। आम्ही पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती जोडणार आहोत, ऐकूयात डीजे मधून एक मधुर संगीत। ओ टू डीजे। ग्रँड फिनालेची मॅच आपण पाहतोय। एका बाजूला आहे गीतानगर तर दुसऱ्या बाजूला आहे फ्रेंड्स 11 संघर्ष प्रतिष्ठान आयोजित भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन आपण पाहिलं। गेले 2 दिवस सातत्याने ही स्पर्धा खूप रंगली आहे आणि यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील युनिक लाईव्ह च्या माध्यमातून यूट्यूब लाईव्हला प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेलेत, तर त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून। आजचा रविवारचा दिवस आहे आणि चाकरमान्यांचा म्हटलं की सुट्टीचा दिवस, आणि त्यात मात्र आपला नागरिकाचा प्रत्येकाचा मान सन्मान वाढवणारा दिवस म्हणजेच 26 जानेवारी 56वा प्रजासत्ताक दिन। मात्र 76 माफी असावी 76वा हा प्रजासत्ताक दिन मात्र आपण पूर्ण देशभरामध्ये खूप जल्लोषाने मात्र साजरा करतोय आणि त्याच्याच औचित्य साधून मात्र ही भव्य दिव्य स्पर्धा आयोजित केली गेली संघर्ष प्रतिष्ठान यांच्या वतीने। दरवर्षी काहीतरी नवीन नवीन करण्याचा प्रयत्न नेहमीच ह्या मंडळाच्या वतीने केलं जातं आणि ह्या वर्षी देखील काहीतरी आगळं वेगळं या स्पर्धेसाठी त्या मंडळाने केलंय असं देखील म्हणायला काही हरकत नाही आहे। नेहमी चर्चेत राहिलेलं नाव आहे ह्या मंडळाचं आणि नेहमीच क्रिकेटमध्ये खूप चांगलं मोलाचं योगदान ह्या संघर्ष प्रतिष्ठान संघाने आणि मंडळाने दिलंय। तशाच आजच्या दिवसातील सर्व मॅचेस देखील आपल्याला खूप रंगतदार पाहायला मिळाले आणि ही ग्रँड फिनालेची मॅच आपण पाहतोय। एका बाजूला फ्रेंड्स 11 तर दुसऱ्या बाजूला आहे गीतानगर। बॅटिंग करत असताना गीतानगर संघाने 60 धावा ठोकल्यात, 61 धावांचा पाठलाग करायचा आहे बॅटिंग करत असताना फ्रेंड्स 11 या संघाला जिंकण्यासाठी। पाहूयात 24 चेंडूंमध्ये 61 धावा ज्या आहेत त्या पूर्ण केल्या जातील का की रोखल्या जातील। पाहूयात कोण होणार गतवर्षीच्या हंगामाचा विजेतापद कोण पटकावणार, त्यासाठी चालू असलेली मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय केतन। केतनाचा पहिला चेंडू इनसाइड उडवलाय, फटका तर लाजवाब आहे। पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना या युद्धाचा शंखनाद वाजवलाय बॅटर श्रीकांत यांच्या बॅट मध्ये येतो एक मोठा फटका, 4 धावा चौकार। यावेळेला मात्र फॉलोइंग स्वीप, वा काय फटका आहे ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार, 4 धावा।
थँक्यू. पहा सर्व थँक्यू डीजे. होताना पाहायला मिळत नाहीये. नाराज आहेत स्वतःवरती श्रीकांत, कारण की त्यांना देखील माहिती होतं जर हा चेंडू बॅट वरती जर आला असता तर नक्कीच लॉंग ऑफच्या सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकला असता, परंतु तिथे मात्र नशिबाने मात्र साथ दिली नाहीये श्रीकांत यांची, असं म्हणायला काही हरकत नाहीये. दरम्यान पुढील चेंडू यावेळेला पुन्हा एकदा शफल होऊन ऑन साइडला तर खेळ आहेत, परंतु तिथे काय होतंय, एक सोपा झेल सुटतोय. श्रीकांत यांना मात्र तिथे जीवदान दिलं गेलंय. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पकडो कॅच जीतो मॅच हे क्रिकेटचं सूत्र आहे मित्रांनो, आणि ते मात्र कुठे ना कुठे कमी पाहायला मिळत आहे. एक सोपा झेल मात्र तिथे सुटला आणि 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तर नवीन बॅटर आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती जुनेद. कालच्या दिवसामध्ये जुनेद यांचा खेळ देखील खूप बहारदार राहिलाय. ह्या खेळाडूने देखील प्रत्येक प्रेक्षकाची मनं जिंकली होती कालच्या दिवसामध्ये, आज देखील जिंकावी लागतील, कारण की एक मोठी मॅच आहे आणि मोठी मॅच म्हटली की चांगलं प्रदर्शन, चांगलं खेळ मात्र प्रत्येक खेळाडूला दाखवासा वाटतो. पाहूयात तसाच चांगला खेळ या दोन्ही बॅटरमधून पाहायला मिळेल का. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती केतन पुन्हा एकदा सज्ज, गोलंदाज चेंडू टाकण्यासाठी. यावेळेला मात्र इनसाइड आउट फटका उडवलाय. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा देखना फटका चेंडूला पाठवलाय, सीमारेषेच्या बाहेर येतोय, चौकार, 4 धावा. दरम्यान यावेळेला बिगिट करायचा प्रयत्न जरूर होता, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र बोट फिरवली होती चेंडूवरती, थोडंसं गती परिवर्तन केलं या चेंडूवरती आणि केतन यांचं हे षटक आपण पाहतोय मार्गस्थ आहे आणि षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या तब्बल 13 धावा. 13 ऑन बोर्ड. चांगली बॅटिंग मैदानामध्ये प्रतिषटक 15च्या सरासरीने धावा पूर्ण करायच्या आहेत त्या फ्रेंड्स 11 या संघाला जिंकण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा ठोकल्यात त्या केतन यांच्या. दोन्ही बॅटर श्रीकांत आणि जुनेद यांनी चांगली बॅटिंग मात्र दाखवली आतापर्यंत ह्या दोन्ही फलंदाजांनी, परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. मॅच खूप दूरवरती आहे. आपल्या संघासाठी कुठे ना कुठे चांगली बॅटिंग या दोन्ही फलंदाजांना करावा लागेल. पाहूयात ती चांगली बॅटिंग पाहायला मिळते का. आतापर्यंत खूप चांगला दर्जेदार खेळ ह्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहायला मिळत आहे. कालच्या दिवसामध्ये ह्या दोन्ही फलंदाजांनी एकदा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपल्या नावावरती केला होता आणि तेच दोन्ही खेळाडू मात्र आज मात्र आपल्या ह्या फायनलमध्ये खेळताना पाहायला मिळतात आपल्या संघासाठी. दरम्यान पंकज यांना मात्र गोलंदाजीसाठी आणलं गेलंय. पाहूयात पंकज काय करतील आपल्या संघासाठी. एक तिखट आणि कडवं आव्हान आहे समोर जुनेद आणि श्रीकांत यांचं. दरम्यान पंकज स्ट्रायकिंग एंडवरती असेल श्रीकांत यांना आपण पाहतोय. दरम्यान पुढील चेंडू यावेळेला शफल होऊन अतिशय वेगाने मात्र हा चेंडूला बाहेर फेकण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचं मात्र काही कनेक्शन होताना पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉलने मात्र या षटकाची सुरुवात केली आहे पंकज यांनी. क्षेत्ररक्षण पाहू शकता आपण. डीप स्क्वेअर लेग, एक मिड ऑन, मिड विकेट, लॉंग ऑन आणि एक एक्स्ट्रा कव्हर असे 5 क्षेत्ररक्षक मात्र या गोलंदाजाने मात्र सजवलेत. पाहूयात पंकज. दरम्यान पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत.
यावेळेला लो फुल टॉस आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र एक चांगला देखना आणि नेत्रदीपक झेल टिपला जातोय. टाळ्यांचा कडकडाट देखील होतोय. एकदा झेल आवडला असेल तर टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या पंकज साठी. काय झेल टिपलाय. ह्या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी आपले सर्वांचे लाडके माननीय सन्माननीय ऍडव्होकेट रवी व्यास साहेब प्रमुख उपस्थिती ह्या फायनल मॅच साठी साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि 2 मिनिटं पंच थांबायचं आहे. त्याचबरोबर आमच्या व्यासपीठावरती माननीय श्री सुरेश खंडेवाल नगरसेवक मीरा भाईंदर यांचं देखील इथे आगमन होत आहे. त्याचबरोबर माननीय श्री विजय रामसाहेब यांचं देखील हे देखील नगरसेवक आहेत. त्यांचं देखील आमचं व्यासपीठावरती आगमन होत आहे. या सर्व मान्यवरांचं आम्ही संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय साहेब. सुस्वागतम. दरम्यान मॅच चालू करायची आहे पंच. चालू असलेली मॅच आपण पाहतोय. एकीकडे आहे गीतानगर तो दुसऱ्या बाजूला आहे फ्रेंड्स 11. कालच्या दिवसातील ग्रामीण गटातील संघ पंच वाईड बॉल घोषित करत असताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर पाहायला मिळाली एक चांगली मॅच आपण पाहतोय. 61 धावांचा पाठलाग करतोय फ्रेंड्स 11 हा संघ. दरम्यान पुन्हा एकदा वाईड बॉल पंच दर्शवतायत. शादाब नवीन बॅटर मैदानामध्ये येत असताना धावसंख्या जर पाहिली तर 15 धावा. जिंकण्यासाठी जर उल्लेख करायला गेलो तर 61 धावांचा पाठलाग करतोय बॅटिंग करणारा संघ. दरम्यान शादाब यांना आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडवरती सामना करतील गोलंदाज केतन यांचा पंकज यांचा. दरम्यान यावेळेला मात्र अतिशय वेगाने चेंडू टाकलाय पायावरती आदळतोय परंतु तिथे मात्र एक चोटी धाव पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. एकेरी धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकते. 16 या धावसंख्येवरती दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या फ्रेंड्स 11 या संघाच्या. दरम्यान थोडंसं साईडला व्हायचंय. यस. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज पंकज गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल कट्टर केलाय चेंडू हवेमध्ये आणि तिथे मात्र पकडला जातोय झेल. फलंदाज शादाब यांचा संपलाय.
धावसंख्या जर पाहिली तर 2 गडी बाद 16. नवीन बॅटर खालिद मैदानामध्ये दाखल होत आहेत, परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला देखील विसरून चालणार नाहीये. जुनेद अजूनही देखील मैदानामध्ये आउट झाला. यस, जुनेद आउट होताना पाहायला मिळतात. यावेळेला मात्र विकेट जाताना पाहायला मिळते. आल्या पावलाने मात्र मागं परतावं लागतंय. खालिद यांची खेळी इथे समाप्त होताना पाहायला मिळते. बॅट्समन आउट. दरम्यान आपले सर्वांचे लाडके माननीय सन्माननीय ॲडव्होकेट रवी व्यास साहेब यांचं इथे आगमन आहे व्यासपीठावरती. तर त्यांचा आपण इथे यथोचित मान सन्मान करणार आहोत. 145 विधानसभा प्रमुख देखील आहेत आणि संघर्ष प्रतिष्ठान यांचे मार्गदर्शक आणि प्रमुख आधारस्तंभ म्हणून अशी ओळख असलेले आपले सर्वांचे लाडके माननीय श्री रवी व्यास साहेब यांचं इथं आपण यथोचित मान सन्मान आपण इथे घेतोय. मी आमंत्रित करतोय हा सन्मान घेण्यासाठी माननीय श्री श्रीकांत यादव आणि शैलेश मामुनकर सरांना की आपण हा जो सन्मान आहे तो रवी व्यास साहेबांचा हा इथे आपण यथोचित मान सन्मान आपण इथे करूयात. यस, धन्यवाद साहेब, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थिती दाखवलात. शाळ मालेची उबदार शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन आपण इथे मात्र साहेबांचा इथे यथोचित मान सन्मान आपण इथे करतोय. आलेल्या पाहुण्यांचं मात्र पाहुणचार करणं ही आपल्या भारताची संस्कृती आहे आणि तीच संस्कृती मात्र आपण जपण्याचं काम मात्र आपण आयोजकांच्या वतीने करतोय. त्याचबरोबर पुढील सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय माननीय श्री सुरेश खंडेवाल साहेबांचा इथे आपण यथोचित मान सन्मान करणार आहोत. मीरा भाईंदरचे नगरसेवक आहेत महानगरपालिकेचे. मी आमंत्रित करतोय माननीय श्री गणपत लाड साहेबांना की आपण हा सुरेश खंडेवाल साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण इथे करायचा आहे. शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन मात्र आपण हा इथे सन्मान आपण इथे करतोय. धन्यवाद सर, आपण देखील या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती दाखवलात. त्याचबरोबर पुढील सन्मान माननीय श्री विजय राम साहेब हे देखील माननीय मीरा भाईंदरचे नगरसेवक आहेत. विजय राय, ओके सॉरी असे विजय राय साहेब यांचं इथे आगमन आहे. त्यांचं देखील आपण इथे सन्मान करतोय. मी आमंत्रित करतोय राजू विश्वकर्मा यांच्या शुभ हस्ते हा आपण यथोचित मान सन्मान आपण करणार आहोत विजय राय साहेबांचा. एस राजू विश्वकर्मा यांच्या वतीने मात्र माननीय श्री विजय राय साहेबांचा इथे आपण यथोचित मान सन्मान आपण इथे करतोय. हे देखील मीरा भाईंदरचे महानगरपालिकेचे नगरसेवक आहेत आणि यांची देखील उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय आहे आणि त्यांचा आपण इथे यथोचित मान सन्मान आम्ही इथे करतोय. धन्यवाद सर, आपण देखील या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून आलात. मंडळाच्या वतीने आपले सहर्ष आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्यांनी प्रमुख मार्गदर्शनाची भूमिका घेतली आणि नेहमीच संघर्ष प्रतिष्ठानासाठी नेहमी सतत अग्रेसर असणारे माननीय श्री शैलेश मामुनकर सरांचा इथे आपण यथोचित मान सन्मान इथे आपण करतोय. नित्यानंद सरांच्या शुभ हस्ते आपण हा मात्र सन्मान करतोय. धन्यवाद. दरम्यान जाऊयात मॅचच्या दिशेने. मॅच मध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे पुन्हा एकदा सांगण्यासाठी आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातोय. दरम्यान फ्रेंड्स 11 आणि
गीतानगर अशी ही मॅच आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील आणि धावसंख्या जर पाहायला गेलो ना तर 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. म्हणजे जवळजवळ गीतानगर या संघाने या सामन्यामध्ये पकड मजबूत केली आहे असं देखील म्हणायला काही हरकत नाही आहे. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट आहे. तुमचा आमचा आवडीचा खेळ म्हणजे क्रिकेट आहे आणि तोच क्रिकेटचा खेळ आज मात्र या नेताजी सुभाषचंद्र बोस या मैदानावरती संघर्ष प्रतिष्ठान यांच्या वतीने मात्र तुम्ही याची देही याची डोळा अनुभवताय. षटक क्रमांक 3 समाप्त होत आहे. धावा धावफलकावरती 25 धावा जिंकण्यासाठी 6 चेंडू 36 धावांची गरज आहे. 6 चेंडू 36 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवरती मात्र इथे षटकार लगावावा लागेल. युवराज सिंगची ती खेळी मात्र इथे आठवावी लागेल आणि तशी मात्र बॅटिंग मैदानामध्ये करावी लागेल फ्रेंड्स 11 या संघाला. पाहूयात 6 चेंडू 36 धावा पूर्ण केल्या जातील का. विशाल गोलंदाजीसाठी आलेत तर स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. बॅटर बॅट्समन कोण आहे स्ट्राईकला, बॅट्समन स्ट्राईकला कोण आहे यावेळेला. कुटापाचा बॉल त्याच्यावरती मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु तिथे मात्र शादाब यांचा झेल पकडला जातोय. पुष्पराज यांच्याकडून मात्र पुष्पा यांच्याकडून मात्र तो झेल पकडला जातोय. झुकेगा नहीं साला. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये अजूनही 5 चेंडूंमध्ये 35 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी फ्रेंड्स 11 या संघाला. दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला मात्र अकुटापाचा बॉल होता. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा पुष्पा यांच्या हातामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय आणि तिथे मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. आता मात्र थोडीशी औपचारिकता बाकी आहे ह्या सामन्यामध्ये कारण की 4 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे ती 34 धावांची. यस 4 चेंडू 34 धावा आणि यावेळेला मात्र बिगिट तर केला जातोय परंतु चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत आणि तिथे मात्र प्रयत्न खूप चांगला होता परंतु शेवटच्या क्षणाला मात्र तिथे झेल सुटतोय. दरम्यान अब्बास आपण पाहू शकतो स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा दाखल झाले आहेत. पाहूयात एक मोठा फटका येईल का अब्बास यांच्या बॅट मधून. यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉल मात्र काही करेक्शन होताना पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. विजयापासून 2 चेंडू दूर आहे तो गीतानगर हा संघ. पाहूयात यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहेत सज्ज. धावा मिळतील त्या फक्त आणि फक्त एक. शेवटचा बॉल येणं बाकी आहे या षटकातील आणि त्यानंतर मात्र जल्लोष कशा पद्धतीने होतोय पाहूयात. शेवटचा बॉल. यावेळेला मात्र जाता जाता काही गोड आठवणी देण्याचा प्रयत्न परंतु काय झेल पकडलाय पुष्पा यांच्याकडून मात्र हा झेल पकडण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद आणि
त्याचबरोबर जे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय पुष्पा. चला पुष्पा आपण देखील यायचंय. शेवटचा जो झेल पकडलाय ना 100 कॅच, त्या कॅचसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मी आमंत्रित करतोय शैलेश सरांना की आपण हे 100 रुपये पारितोषिक आहे ते पुष्पा याला आपण द्यायचं आहे. पुष्पा यस. त्याचबरोबर आपण पुढील प्रमुख जे पारितोषिक आहेत तर त्या पारितोषिकांकडे आपण जाणार आहोत. त्यापूर्वी आयोजकांच्या वतीने मात्र बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजसाठी अनेक पारितोषिकं होती या स्पर्धेच्या माध्यमातून. ती पारितोषिकं पहिला आपण देणार आहोत. त्यानंतर रनर अप टीमला कॅश प्राईज आणि ट्रॉफी देऊन त्याला गौरवणार. त्यानंतर मात्र चॅम्पियन टीमला 40,000 रुपये रोख रक्कम आणि ट्रॉफी देऊन त्यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. परंतु प्रथम आपण जाऊयात ह्या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट कोण ठरतोय पाहूयात. कोणी गेस करू शकतोय? कोणी गेस करू शकतोय मित्रांनो? बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट तो कालच्या दिवसातील आहे ज्याने खूप चांगला दर्जेदार खेळ आपल्या संघाकडून दाखवला आणि ग्रामीण गटातून आपल्या संघाला विजय मिळवून देत फायनलमध्ये प्रवेश करून दिला. तो आहे फ्रेंड्स 11 संघाचा स्वतः कर्णधार श्रीकांत शेट्टी. मी आमंत्रित करतोय माननीय श्री विजय राय सरांना की आपण ही जी बेस्ट बॉलरची जी ट्रॉफी आहे ती आपण श्रीकांतला देऊन त्याचा इथे सन्मान करायचा आहे. माननीय श्री विजय राय साहेबांच्या शुभ हस्ते ही बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंटची जी ट्रॉफी आहे ही आपण श्रीकांत शेट्टीला देतोय. फ्रेंड्स 11चा स्वतः कर्णधार आहे आणि खूप बहारदार खेळ कालच्या दिवसामध्ये श्रीकांतकडून राहिला. कॉंग्रॅच्युलेशन टीम. दरम्यान नेक्स्ट बेस्ट बॅट्समन. यस, बेस्ट बॅट्समन कोणी सांगू शकतोय या टुर्नामेंटचा उत्कृष्ट फलंदाज कोण आहे? यस, असे भरपूर काही नॉमिनेशन आहेत इथे, परंतु शरीराने खूप मोठं असलो म्हणून काय झालं, माझ्या खांद्यामध्ये खूप मोठा दम आहे हे दाखवत असताना बेस्ट बॅट्समनचा किताब आपल्या नावावरती करतोय भौनिक पाटील. मी आमंत्रित करतोय माननीय श्री सुरेश खंडेवाल साहेबांना की आपण ही जी भव्य दिव्य ट्रॉफी जी आहे बेस्ट बॅट्समनची ती देऊन आपण बॅटर भौमिक पाटील याला गौरवायचं आहे. शूज आणि ट्रॉफी ही आयोजकांच्या वतीने दिली गेली आहे. वेल प्लेड भौमिक, खूप बहारदार खेळ आजच्या दिवसामध्ये तुझा राहिलाय आणि एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या भौमिक पाटील साठी. आणि आता मात्र प्रमुख पारितोषिक आहे ज्याने या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूचे, प्रत्येक प्रेक्षकाची मनं जिंकली असा एकमेव खेळाडू, 16 संघांपैकी एक खेळाडू असा असतो जो ऑलराऊंडर परफॉर्मन्स देत असताना मॅन ऑफ द सिरीजचा किताब आपल्या नावावरती करतो. असा कोणता खेळाडू असेल ज्याने आपल्या नावावरती या मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आपल्या नावावरती केली आहे? एनी गेस? कोणी सांगू शकतोय मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार कोणाच्या नावावर जाईल? नाही, तो आहे पंकज आगरे. एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या पंकज आगरे साठी, कारण की ऑलराऊंडर परफॉर्मन्स या पूर्ण स्पर्धेमध्ये देत असताना मी आमंत्रित करतोय शैलेश मामुनकर सरांना की आपण GT स्पोर्ट्स यांच्या वतीने ही बॅट आणि आयोजकांच्या वतीने शूज आणि ही भव्य दिव्य ट्रॉफी देऊन आपण इथे गौरवतोय पंकज आगरे याला. एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या पंकज आगरे साठी, मॅन ऑफ दी टुर्नामेंट. त्याचबरोबर हे जे शूज आम्हाला स्पॉन्सर केले गेले होते आयोजकांना, ते माननीय श्री प्रकाश साहेबांच्या वतीने मात्र हे शूज BSCचे स्पॉन्सर केले गेले होते, तर त्यांचं देखील आम्ही सहर्ष आभारी व्यक्त करतो. त्याचबरोबर या स्पर्धेचा रनरअप टीम म्हणजेच रोख रक्कम 25,000 व आकर्षक जी ट्रॉफी आहे ही जाते ती कालच्या दिवसामधील ग्रामीण गटातून आलेला संघ म्हणजेच फ्रेंड्स 11 टीम. या लगेच कॅप्टन
आणि पूर्ण टीम लगेच यायचं आहे व्यासपीठावरती. फ्रेंड्स 11चा पूर्ण हा संघ मी आमंत्रित करतोय. माननीय श्री सुरेश खंडेवाल साहेबांना मी आमंत्रित करतोय की आपण ही रोख रक्कम 25,000 व आकर्षक ही ट्रॉफी, चमकती ट्रॉफी आपण फ्रेंड्स 11 या संघाला एकदा देऊन गौरवायचं आहे. काय कालच्या दिवसामध्ये खेळ झाला, परंतु आजच्या दिवसामध्ये मात्र कुठे ना कुठे जे खेळाडू होते कालच्या दिवसात ते कुठे ना कुठे आज कमी पाहायला मिळाले. जर सर्व खेळाडू असते तर नक्कीच खूप चांगली मॅच पाहायला मिळाली असती. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन टीम. आणि सीझन 6 चा संघर्ष प्रतिष्ठान आयोजित ही ट्रॉफी जी होती त्या ट्रॉफीचा मानकरी पद पटकावणारा संघ ठरतोय गीतानगर संघ. BSUG हा संघ गीतानगर टीम. रोख रक्कम 50,000 व आकर्ष चषक मी आमंत्रित करतोय माननीय श्री ॲडव्होकेट रवी व्यास साहेबांना. सॉरी, 40,000 रुपये. 40,000 रक्कम आणि ही चमकताली ट्रॉफी आपण मात्र या गीतानगर संघाला एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या. गतवर्षीचा चॅम्पियन टीम. येस, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन, वेल प्लेड. आणि आपले मान्यवर जे आहेत त्यांना विनंती आहे थोडंसं 2 मिनिटं आपण थांबायचं आहे. आपण जे संघर्षाचे जेवढे पदाधिकारी आहेत त्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यावर आपण एक ग्रुप फोटो घेणार आहोत या स्पर्धेची आठवण म्हणून. तर विनंती आहे संघर्ष प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते, अधिकारी, पदाधिकारी जे सर्व आहेत त्यांनी कृपया आपण सर्वांनी फोटो सेशनसाठी यायचं आहे. या गोड आठवणी आहेत या स्पर्धेच्या. आणि काय आयोजन होतं या पूर्ण 2 दिवसाचं. एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या या टीम साठी, या पूर्ण टीम वर्क साठी. आणि हिप 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 हिप. ही टीम युनिटी आहे मित्रांनो, आणि दरवर्षी ही टीम युनिटी आहे म्हणून ही स्पर्धा आपल्याला सक्सेस होताना पाहायला मिळते. एकदा बोला शिवाजी महाराज की. आजचा दिवस देखील खूप महत्त्वाचा आहे. प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखला जातोय आणि पूर्ण देशभरात हा साजरा देखील केला जातोय. एकदा बोला वंदे भारत माता की जय भवानी. यस, थँक्यू, खूप साऱ्या शुभेच्छा. हॅलो. संघर्ष प्रतिष्ठान टुर्नामेंटसाठी 2 दिवस आम्हाला जे समालोचन केलेलं आहे, नाव काय, अमल सबका यांचं शाल आणि श्रीफळ देऊन आमच्या मंडळातर्फे स्वागत करण्यात येत आहे. आणि एक सन्मान चिन्ह माननीय ॲडव्होकेट रवीजी व्यास यांच्याकडून देण्यात येत आहे. उत्कृष्ट असं समालोचन आम्हाला त्यांचं लाभलं, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद.